नसरापूर घटनेच्या निषेधार्थ ब्राह्मण समाजाचं धरणे आंदोलन, कांबळेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची माहिती. खत वितरणात अनियमितता, कारवाई करावी, शानाभाऊ सोनवणेंनी दिला आंदोलनाचा इशारा. आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रवींद्र नगराळेंचा वाढदिवस पत्रकार भवनात साजरा. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करीत तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ सकल ब्राह्मण समाज, श्री भगवान परशुराम युवा मंच, सखी मंच, श्री भगवान परशुराम चौक समितीतर्फे मंगळवारी जेल रोडवर 3 तास धरणे आंदोलन करण्यात आलं. याप्रसंगी नराधम भीमराव कांबळे याला फाशी द्यावी अशी प्रमुख मागणी करीत घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडण्यात आला. तसेच समाजातील लहान मुलींच्या हस्ते भीमराव कांबळे याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकण्यात येऊन जोडे मारीत निषेध नोंदविण्यात आला. सकाळी 9 वाजेपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला या घटनेतील मृत बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं. यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. आंदोलनानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील निवेदन सादर केलं. त्यात या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी दोषीला कठोर शासनासह फाशीची शिक्षा द्यावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, शक्ती कायदा तयार करण्यात यावा, छत्रपती शिवाजी महाराज यांचं शासन लागू करावं आदी मागण्या करण्यात आल्या. याबाबत शासन व प्रशासनाने योग्य पावले न उचलल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. आंदोलनात CA राजाराम कुलकर्णी, डॉक्टर महेश घुगरी, व्यावसायिक केदार जोशी, माधव बापट, नाना शुक्ल, युवा मंचचे भूषण जोशी, चौक समितीचे अनिल दीक्षित, सखी मंचच्या रेखा कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, घनश्याम जोशी, राहुल याज्ञिक, ॲडव्होकेट प्रसाद देशमुख, मनीषा जोशी, भारती जोशी, अश्विनी जोशी, वासंती दीक्षित, मीरा देव, योगिता कुलकर्णी, जागृती पंचभाई, सुभाष जोशी, विलास जोशी, मयूर कुलकर्णी, प्रथमेश काटे, गिरीश कुलकर्णी, निलेश जोशी, क्षमा दीक्षित, ज्योती कुलकर्णी, अश्विनी शुक्ल, अपर्णा कुलकर्णी, दिनेश निमोणकर, दिनेश शर्मा, शेखर कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, श्रीराम कुलकर्णी, यश कुलकर्णी, पुष्कर दीक्षित, प्रतीक घोलप यांच्यासह युवा मंच, चौक समितीचे पदाधिकारी, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. आंदोलनाला माजी नगरसेविका आरती पवार, अरुण पवार, भाजपा सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, नगरसेविका डॉक्टर निशा महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आमच्या सर्वांकडून आपल्याला एकच कळकळीची विनंती आहे की असं शासन जोपर्यंत तुम्ही करत नाही की अन्याय होणाऱ्या व्यक्तींवर जो अन्याय करतोय अशा गुन्हेगाराला जर तुम्ही जाहीररित्या भर चौकामध्ये उघडं करून फटके मारून गरम उकळतं तेल ओतून त्याचे हातपाय छाटून जर तुम्ही ही शिक्षा केली तर पुढचं हे कृत्य करताना कदाचित इतर लोक सुद्धा घाबरतील. स्त्री ही अबला आहे आणि या स्त्री अबलेला तुम्ही जर आपलं स्वतःचं वास्तविक रूप देऊन तिला जर आपलं भक्ष्य समजत असाल तर समोरच्या व्यक्तीला हे कृत्य करताना या गोष्टीची भीती वाटली पाहिजे की आपल्या बाबतीत सुद्धा असंच काही होईल. आणि हीच आमच्याकडून श्रद्धांजली आहे त्या मुलीला. नरसापूर येथे त्या निष्पाप चिमुकलीच्या निषेधार्थ बसलेला आम्ही सर्वजण बसलेला आहोत. तुमच्या संवेदनांना सलाम. भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी हे 2 शब्द वापरू शकता. देवा घरी गेलेल्या निरागस परीला भावपूर्ण श्रद्धांजली. तुझं हसू काळजात जपून ठेवू आणि तुझ्यासाठी न्याय मिळेपर्यंत लढत राहू. अखाली कोमेजलेल्या कळीला अश्रुपूर्ण श्रद्धांजली. तुझ्यासोबत झालेला अन्याय आम्ही कधीच विसरणार नाही. ईश्वर तुला शांती देव. तुमच्या निषेधाला बळ मिळो आणि ताईला लवकर न्याय मिळो हीच प्रार्थना. आदरणीय फडणवीस साहेबांना आमचं सर्वांचं एकच विनंती आहे, लवकरात लवकर चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करावी हीच आम्हा सर्वांची विनंती आहे. लवकर न्याय मिळवून द्या. फाशीची शिक्षा मिळवा, त्यापेक्षाही कठीण काही शिक्षा असेल ती मिळवून द्या, पण लवकरात लवकर त्याला शिक्षा मिळावी हीच विनंती सर्वांची. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक बांधणीसाठी हालचाली वेगात केल्या आहेत. मे अखेरपर्यंत पक्षात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. जुन्या नव्यांची सांगड घालून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देत पक्ष पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. धुळे दौऱ्यावर असताना शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. सध्याच्या राजकारणावर टीका करताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजप स्वतःच्या ताकदीपेक्षा इतर पक्षातील कार्यकर्ते फोडून सत्तेत येत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा नवा ट्रेंड देशात दिसत असून जनतेत नाराजी वाढत असल्याचं ते म्हणाले. महिला आरक्षण विधेयकावरही देखील त्यांनी टीका केली. हे विधेयक पूर्वीच मंजूर झालं असताना पुन्हा त्याचा वापर राजकीय अजेंड्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही त्यांनी टीका करीत परिस्थिती बिघडत असल्याचं सांगितलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोनवणकर यांच्या नियुक्तीचं त्यांनी स्वागत केलं. पक्ष विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य करताना शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. विलिनीकरणाचा कोणताही विषय सध्या अजेंड्यावर नसल्याचं त्यांनी सांगितलं. वारंवार होणाऱ्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. एकत्र येण्याची इच्छा असलेल्यांनी स्वतः प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना बळकट करण्यावरच लक्ष केंद्रित असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात पक्षाची ताकद पुन्हा उभी केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रभारी माजी आमदार सुनील भुसारा, जिल्हा निरीक्षक दिलीप खोडपे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, उमेश पाटील, MC पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गायत्री पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. लोक पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षाची भूमिका पक्ष मजबूत करणे, कार्यकर्त्यांना बळ देणं, कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवणं, यासाठी आज बैठक आहे. आज मी नाशिकचा दौरा केलेला आहे. गेल्या महिन्याभरामध्ये आम्ही मुंबईमध्ये उर्वरित महाराष्ट्र, विदर्भ वगैरे, मुंबई, ठाणे, पालघर वगैरे, रायगड सगळे जिल्हे आम्ही बैठकीला घेतले होते. साधारणतः पक्षाची सध्याच्या असलेल्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे पुढे वाटचाल करायची, कशा प्रकारे ताकदीने पक्ष उभा करायचा, पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेला हा पक्ष महाराष्ट्रामध्ये आजही पवारसाहेबांच्या असलेल्या प्रेमावर, विश्वासावर जी जनता या ठिकाणी उभी आहे, तिला पक्ष संघटनेच्या माध्यमातून राज्यामध्ये जो काही स्पेस निर्माण झालेला आहे स्ट्रॉंग अशा विरोधकांचा, तो करण्याच्या संदर्भात भूमिका करत असताना आज धुळ्यामध्ये ही बैठक केलेली आहे. त्यासाठी मी ते आलेलो आहे. म्हणून आज सगळ्यांची मतं मी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची काम घेणार आहोत. जे लोक राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर काम करत आहेत, पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्य करत आहेत, जे पदाधिकारी आहेत, पक्ष म्हणून ते किती काम करत आहेत, काय नाही करत, हा सगळा आढावा घेणार आहे. येत्या साधारणतः महिना, 1.5 महिन्याच्या दरम्यान आम्ही महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटना मजबूत करून परत चांगल्या प्रकारची संघटना उभी करून कार्यरत करण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक आपण आयोजित केली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यात खतसाठा व वितरणात अनियमितता, अपारदर्शकता आणि कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचा आरोप शिवसेनेचे उबाटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केला. काही विक्रेत्यांकडून जादा दर आकारणी व लिंकिंग प्रथेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार त्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे नोंदविली. खत साठा व वितरणाची प्रणाली, प्रकारनिहाय माहिती दररोज जाहीर करण्याची मागणी केली. प्रत्येक विक्रेत्याच्या दुकाननिहाय साठ्याची माहिती सार्वजनिक करावी. काळा बाजार रोखण्यासाठी विशेष उडते पथक स्थापन करून कठोर कारवाई करावी. लिंकिंग प्रथा तात्काळ बंद करून दोषींवर कारवाई करावी. खरीप हंगामासाठी क्षेत्रनिहाय वैज्ञानिक नियोजन करावं आणि शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, अशीही मागणी करण्यात आली. या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशारा शानाभाऊ सोनवणे, भरत राजपूर, आधार बोरसे, कृष्णा कोळी, नगराज साळुंके, जितेंद्र महाजन, रघुनाथ कोळी, भगवान साळुंके, भाईदास बोरसे, बाबूलाल साळुंके यांनी दिला. कृषी अधीक्षक धुळे जिल्ह्याचे यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना घेऊन निवेदन देण्यासाठी आलो होतो. आमचं म्हणणं असे, अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे, तक्रारी येत आहे की या जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून कोणी निवेदन द्यायला किंवा आंदोलन करायला तयार आहे किंवा नाही बुवा. कारण युरिया नंतर DAP या खतांचं जाणून बुजून काही विक्रेते म्हणजे तुटवडा निर्माण करताय. माल शिल्लक असताना सुद्धा शेतकऱ्यांना देत नाही आणि देत आहे तर चढ्या भावाने देत आहे. आणि अजून दुसरा तिसरा प्रकार, जर घ्यायचं असेल तर तुम्हाला
बच्च, लहान पिशवी, दुसरी बाटली, इतर साहित्य तुम्हाला खरेदी करावं लागेल बा, तर युरियाचं खत मिळेल किंवा DAPचं खत मिळेल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना अटी घातल्या जातात आणि या अटी परस्पर दुकानदार घालताय. म्हणजे याचा अर्थ आम्ही असा काढलेला आहे की बुवा या कार्यालयाचं दुकानदारांचं काही साठलोटा आहे का बुवा, आणि ते जाब विचारण्यासाठी आम्ही आलो. परंतु ते अधीक्षक आज उपलब्ध नाही, त्यांचे असिस्टंट या ठिकाणी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. आणि मी गंभीर इशारा देतो या कार्यालयाला की जर शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली तर आम्ही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं, अधीक्षकांचं आम्ही बरं करणार नाही. आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. कारण म्हणजे चढ्या भावाने विक्री करणं, नंतर जो खताचा माल आहे तो साठवून ठेवणं, जाणून बुजून खत उपलब्ध नाही असं शेतकऱ्यांना सांगणं. मग आमची मागणी आहे की व्हॉट्सअप ग्रुप तयार करा शेतकऱ्यांचा, आणि त्या ग्रुपवरती त्या गावनिहाय त्या कृषी सहाय्यकाने माहिती द्यायची की बुवा या तालुक्यामध्ये एवढा या दुकानावरती एवढा साठा उपलब्ध आहे. अशी जर पारदर्शकता निर्माण केली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. ही आमची प्रमुख मागणी आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे विद्यमान उपाध्यक्ष तथा सांज सम्राटचे संपादक रवींद्र नगराळे यांचा वाढदिवस पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष तथा कोर कमिटी सदस्य मिलिंद बैसाने हे होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, सचिव सचिन बागुल, मिलिंद बैसाने यांनी आपल्या भाषणांमधून रवींद्र नगराळे यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाबद्दल अनेक दाखले देत त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केलं. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकार बांधवांनी रवींद्र नगराळे यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम गरुड, पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य निलेश परदेशी, रूपक बिरारी, गोरख गर्दे, भास्कर फुलपगारे, दीपक शिंदे, अनीस खाटीक, धनंजय गाळणकर, शरद वेंदे, दिनेश निकुम, सुभाष वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. आता या पत्रकार संघाचा संघर्ष कसा उभा राहिला आपण अनेक वेळा ऐकलाय. पण या संघर्षाच्या पहिल्या पिढीचे जे लोक होते त्यात सगळ्यात पुढे रवी भाऊ होते. त्यांच्या सोबतीला भैया पाररा होते, मी होतो, महेंद्र शिरसाट होता, मंगलदास वाघ होता, वाडी होता. असे काही ठराविक मंडळ होते. त्याचबरोबर एक लेडीज सुद्धा होता आपल्याकडे, त्या दिवंगत सोनकन्या रंजिताई ठाकूर, महिला सुद्धा आपल्या या आंदोलनात त्या संघर्षाच्या काळात उभ्या होत्या. आणि या सगळ्यांचं नेतृत्व त्या पहिल्या पिढीत रवी भाऊंनी केलं. गौतम बुद्ध पौर्णिमेच्या सर्वच बांधवांना आमच्या शुभेच्छा. नवीन नवयुक्त अध्यक्ष मनोजदादा गर्दे, त्यांच्यासह सर्वच कोर कमिटीसह आणि नवीन विद्यमान कार्यकारिणीचे सर्व पत्रकार बांधव, आणि त्यांचा आज वाढदिवस आहे ते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आमचे लहान बंधू नगराळे सर. मित्रांनो, सचिन दादाने बरंच काही वर्णन करताना सांगितलं की सुरुवाती म्हणजे ज्यावेळेस चॅनल सुरू झाले होते, काही चॅनल सुरू पण झाले नव्हते, पण अशा काळामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये जे चॅनल्स होतं SMG नावाचं, त्याच्यापासून खरोखर सरांनी सुरुवात केली आणि मेहनतीने प्रचंड आत्मविश्वासाने आणि कुठलंही केव्हाही काहीही काम असलं तर त्या कामासाठी धावून जाणारा हा माणूस. मी शोध यात्रा एके काळ असा होता, परंतु पुन्हा काळ येणार आहे नाही असं नाही आहे. आज काय असेल, आज कोणती न्यूज असेल आणि आज काय असेल तर लोक अक्षरशः वाट बघत राहायचे. याच्यामध्ये श्रेय रविदादा नारायणपासून तर सचिन बागुल होते, सुनील बैसाने होते, आणखी काही अशी मोठी टीम होती आमच्याकडे. त्या टीमचं खरोखरच श्रेय होतं. गेल्या 2-2, 3-3 मजले चढवून तेवढे हजारांक वाटून येणं हे काही साधं सुद्धा काम नाही आहे. हे काम रविदादा नारायण त्यावेळेस केलं. विचार नाही केला आणि मी पण कधी विचार नाही केला की यांचा नाश्ता झालाय का, जेवण झालंय का, हे जेवणासाठी केलंय का, काय. डोक्यामध्ये एकच राहायचं फक्त की आपला सकाळपासून मिळवलेल्या न्यूज, बातम्या सगळ्या
आणि त्या वृत्तपत्रात आलेल्या आहे, वृत्तपत्रात आपण छापलेला आहे, तो अंक आपण छापून आणलेला आहे. रविभाऊ नगावे यांचा आज अतिशय बौद्ध याच्या निमित्ताने त्यांचा जो दिवस आहे तो वाढदिवस साजरा होत आहे. आज आपण आपले विद्यमान अध्यक्ष झाल्यापासून पहिला वाढदिवस आता रविभाऊंच्या वाढदिवसापासून सुरुवात होत आहे. आपली परंपरा आहे, आपण प्रत्येकाचे वाढदिवस आपण छोट्या नाही पण पत्रकार साजरा करतो. सचिन मुंडे सर्व काही सांगितलं, आपल्या राखे दादांनी सांगितलं. खरं आहे, रविभाऊबद्दल बोलावं गेलं तर खूप काय आहे. पत्रकार कसा असावा, पत्रकारितेत काम करत असताना खरंच शिकण्यासारखे बघून शिकण्यासारखं आहे. कधीही मोठेपण दाखवला नाही, एकदम आपल्या याच्यावरतीच राहिलेले आहे. आणि माझ्या सोबत रविभाऊ आल्यामुळे तुम्हाला एकदम ताकद आली, म्हणजे ते एकदम बाबा आहे. आमची इच्छा आहे भाऊ आपल्या पत्रकार संघात भाऊ इतका बरं होईल ना. आणि पत्रकार बांधवांचा आम्हाला खरंच एवढ्या एखाद्या वर्षात एकदम आनंदाची बातमी मिळेल की रविभाऊ आमच्याकडे मिळणार. रविभाऊ तुमचा वाढदिवसानिमित्त भगवंता तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि असंच प्रेम तुमच्या आमच्यावर असू द्या. लहान मुलांना तुम्ही नेहमी समोर घेतात, त्याबद्दल मी तुमचे ऋणी आहे. आणि अजून एकदा भगवंता सांगतो की आमच्या रविभाऊंना दीर्घायुष्य देव, आनंदी देव, सुख समृद्धी देव. त्यांच्या भावी वाटचालीत आमच्या मनकामना शुभेच्छा. रविभाऊने खरंच चांगलं काम करतं. रविभाऊ आपली म्हणाले जसे म्हणजे नारायण बोलते काय माहिती नक्की आहे आपले. चला एवढं बोलतो मी. सन्माननीय विचारमंच समोर बसलेले माझे पत्रकार बांधव, पहिले तर सर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कोर कमिटीचं आणि अध्यक्ष साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी मला एवढ्या मोठ्या पदावर संधी दिली. पहिली गोष्ट तर मी हे पद मागितलं नाही, हे नाव माझं कुठून आलं हे मलाही माहिती नाही. हे आज मी सगळ्या पत्रकार बांधवांना सूचित करू इच्छितो की मला देखील माहिती नाही की माझं नाव उपाध्यक्ष म्हणून येणार आहे आणि मी मान्य केलेली नाही. आपण या पत्रकार संघाचे वैशाली सरांच्या माध्यमातून बीज रोखलेली आहे आणि आपल्याला तो पत्रकार संघ चालवायचा आहे, शेवटपर्यंत चालवायचा आहे आणि त्याचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे. यासाठी आपण या पत्रकार संघामध्ये पहिलेही काम करत होतो आणि आजही आपण काम करतो आणि पुढेही काम करतो. दुसरी गोष्ट, आज आपण जो मला इथं बोलून एक चांगला दिवस आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे, बुद्ध जयंती आहे आणि त्या दिवशी योगायोगाने माझा वाढदिवसही आला आणि आज या पवित्र दिवशी मी मला इथं बोलून माझा जो छोटा काही सत्कार करत आहे त्याबद्दल मी पत्रकार संघाचे आभार मानतो. जय हिंद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.